हा प्रकार अतिशय गंभीर आहे आणि अशा प्रकारच्या पद्धतीने महापालिका कर्मचाऱ्याची कर्मचारी कोणी हल्ला होणं तर हा तर याचा त्याची गंभीर दखल आता प्रशासनासर आम्ही घेतलेली आहे. तर कुटुंबियांना मी आज इथं भेटलोय. कुटुंबियांच्या भावना तीव्र आहेत आणि यापूर्वी अशा काही घटना मुकुंदनगर भागात घडत होत्या. तर 3 आरोपी अटक केलेले आहेत. त्यातला मुख्य आरोपी आता त्याला अटक झालेली आहे. पण या सगळ्या पाठीमागे याचा मास्टरमाइंड कोण आहे याला शोधलं पाहिजे. कारण सातत्याने अशा होणाऱ्या घटनेमध्ये काही कारवाई का झाली नाही याचाही जरा विचार करावा लागेल यापूर्वी सुद्धा. पण आता ह्या घटनेच्या अनुसरून केवळ हेच आरोपी नाही, पण मी म्हटल्याप्रमाणे याच्या खोलापर्यंत जावं लागेल, आपल्याला मुळापर्यंत जावं लागेल की ह्या अशा घटना का घडतात, एवढं बळ काय, ह्या लोकांनी एवढं गुन्हेगारी करण्याच्या करता एवढं बळ काय येतं, एवढं धाडस का वाढलं त्याचं, याचा विचार करावा लागेल. प्रत्येक जण आपल्याला आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी, त्याचा अभिमान बाळगण्यासाठी आता प्रत्येक जण काम करतोय. पण टिळा लावला म्हणून त्या टोकापर्यंत भूमिका घ्यायची ही तर अतिशय गंभीरच बाब आहे. म्हणून मला वाटतं अशा ज्या काही, तर मी खरं म्हणजे हा काही तो समाजद्रोही आणि प्रसंगी देशद्रोही कृत्य सुद्धा मला हरकत नाही. या पद्धतीने जर तुम्ही एखाद्या समाजाच्या बद्दल एवढं वैमनस्य असणं हे अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की आता या बाबतीमध्ये संपूर्ण परिसराचं, या शहरामध्ये जिथं जिथं आवश्यक आहे कोमिंग ऑपरेशन करा. अवैध शस्त्र कोणी बाळगत असेल, कट्टे बाळगत असेल तर ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करा. हिस्ट्री शीटर आहेत सगळे, या सगळ्या अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर तातडीनं कारवाई सुरू करा. पुन्हा अशा घटना या शहरात घडणार नाही या बाबतीमध्ये याची संपूर्ण जबाबदारी पोलीस विभागाची राहील. इतक्या स्पष्ट सूचना आता जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या. शासनाला मी काही दोष देणार नाही, कारण याच्यामध्ये जे काही दुर्दैवानं काही समाजकंटक जे आहेत, समाजद्रोही आहेत. आता SITचे लोक अधिकारी मागच्या काही आठवड्यापूर्वी इथे याच मुकुंदनगरमध्ये येऊन गेले होते. श्रीरामपूरमध्ये काही त्या ठिकाणी काही कारवाई झालेल्या आहेत. मला वाटतं देशद्रोही कृत्य करणारे लोकांना जर असं पाठबळ, समाजाचं पाठ मिळत असेल ते अतिशय गंभीर आहे ना. यांना पाठबळ कोण देतं, यांच्या पाठीमागे कोण आहे, कोणती शक्ती आहे, त्यांना आर्थिक रसद कोण पुरवतं, याचं गांभीर्याने विचार करावाच लागेल. जर ही जिल्ह्यातली गुन्हेगारी जर याचं आळा घालायचा असेल, मुसक्या बांधायच्या असतील गुन्हेगारांच्या, तर आता म्हणून मी म्हटल्याप्रमाणे 100% कडक कारवाईच्या सूचना पोलीस प्रमुखांना दिल्या, जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत. नाहीतर मग आम्ही कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये कमी पडतो. यासाठी प्रशासनावर जबाबदारी स्वीकारावी लागेल.